मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, सन्मानजनक खेळून काढलाय. मजा येणार कारण श्रीराम कसराळी वर्सेस आदर्श फणसवाडा. एका बाजूला फणसवाडा, दुसऱ्या बाजूला कसराळी. 25वा हे रौप्य महोत्सव आपण पाहतायत. 4 षटकांचा मॅच. वैभव आणि विकीची जोडी जी आहे ना ती मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर विपुल भगत भरपूर वेळा खेळाडूला आपण पाहिलंय परफॉर्मन्स चांगला करत असताना. तिन्ही खेळाडूंच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. आमच्या सोबत पुन्हा एकदा दीपेश सरांचा आवाज, कारण आज शेवटचा दिवस आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहात. 2 बॉलचा खेळ संपलायत. 1 धाव. वेलकम बॅक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे ऑफ साइडला, चितपरिचित अंदाजामध्ये चेंडू सरळ सीमारेषा बाहेर पडवलाय. ही ताकद राहिलंय. जेव्हा आपण विकी वैतीला पाहतो मैदानाच्या आतमध्ये तेव्हा मोठे फटके येणार. या आधीच्या सामन्यामध्ये देखील काय प्रदर्शन केलं होतं. 19 धावांची वादळी खेळी धनंजयजी. विकी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. नाही म्हणून नेहमी आम्ही म्हणतो ना की वैभव विकीची जी जोडी जमली ना का ती कसराळीसाठी महत्वाची आहेत. कसराळीकर ते सांगतात ही जोडी जमली रे जमली की भल्याभल्यांची वाटही लावतात. अशी जोडी आहेत. बॅकफुटला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढत असताना 6 वरती आपण पाहू शकतायत. एक गोष्ट सर महत्वाची आहे, म्हणजे बऱ्याच वेळा वैतरणा विभागामध्ये खेळताना आमने सामने येतात. हे संघ आमने सामने येत आहेत. त्यामुळे एकमेकांचे डावपेच माहित आहेत. कोणाचा प्लस पॉईंट, कोणाचा मायनस पॉईंट काय आहे ना ते दोन्ही संघांना ठाऊक आहेत. आता विपुलचा प्लस पॉईंट काय आहे तो वैभव आणि विकीला माहित आहेत, पण विपुललाही माहित आहेत की वैभव आणि विकीला कुठले बॉल टाकायचे आहेत. त्यामुळे तोही सध्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. नक्कीच खूप चांगलं क्वालिटी क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. एकमेकांचे छक्के पंजे खाणाखुणा दोन्ही संघांना ठाऊक. वाईट बॉल बघा. सुमित 11 फणसपाडा संघाचे ऑनर अर्थातच आदरणीय सचिनदादा पाटील यांनी उद्घोषणा केलेली आहे की जर फणसपाडा संघामधील खेळाडू 3 चेंडू 3 चौकार खेचतायत, 3 चेंडू 3 षटकार खेचतायत किंवा 3 चेंडू 3 विकेट्स घेत आहेत तर ॲक्युरेट 1000 रुपयांचं पारितोषिक आणि ते कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा देखील करण्यात आलंय. खेळाडूंना चार्ज केलं जात आहे ते आवश्यक देखील आहे. आवश्यक आहे. बघा खेळपट्टीचा हलकासा अडथळा तेथे निर्माण झाला आणि त्या कारणास्तव प्रेक्षक राजे देखील दाद देत आहेत त्या क्षणाला. कसं असतं धनंजयजी, मानसशास्त्रामध्ये म्हटलं जातं की उद्दीपकाला उद्दीपित करायचं असेल तर प्रलोभन बक्षिसाची गरज आहे आणि ती भूमिका सचिन पाटील अदा करतायत. फलकावरती 9 धावा विदाऊट लॉस. दुसरी गोष्ट मैदानाच्या आतमध्ये जसं आपण उल्लेख केला क्रिकेटचा खेळ आहे, एन्जॉयमेंटचा खेळ आहे. काही गोष्टी तिथे थोडं हसण्यासाठी देखील आपल्याला भाग पडणार. काही गोष्टी काही मोमेंट अशा असतात जे कधी कधी एखाद्या मॅच मध्ये ज्यावेळी 1 बॉल 1 रन नाही आपण करत ना मग त्यावेळी टीम तर तुमचं टीमला त्या दुःख असतात, त्या भावना असतात, पण बाकीचे जे इतर जे प्रेक्षक वर्ग असतात आपले पाठीराखे असतात त्यांनाही ते दुःख होत असतं. त्यामुळे क्रिकेट हा खेळ इमोशनलचाही खेळ आहे. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, झेलची संधी त्याच्यापासून दूर राहिलाय. आता एक गोष्ट कसरलेच्या मैदानावरती पाहायची, टाळ्यांचा गजर आला ना का काहीतरी वेगळं होतं. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत बरोबर 1-1. 11 धावा. सुरुवात चांगली केलाय विकी वैभवनं, सुरुवात करून दिलाय. आता दुसऱ्या बाजूनं फणसवाडा तुम्हालाही एक स्टेप पुढे जायचं आहे, तुम्हालाही गोलंदाजी करायची आहे कारण प्रेक्षकांना एक चांगली मॅच हवी आहे. दीपेश सर नक्कीच चांगली सुरुवात. एवन जोडी वैभव आणि विकीच्या माध्यमातून 11 धावा फलकावर विदाऊट लॉस आपण पाहतोय. येथून पुनरागमन करावं लागेल आदर्श फणसपाडा या टीमला. चांगल्या संघर्षासाठी ती देखील ओळखले जाते. चांगला खेळ साकारत आलेले आहेत. उगाचच स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेले नाहीयेत. मैदान त्यांनी देखील गाजवलंय आणि या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये त्यांचा देखील चमकदार खेळ आपल्याला जरूर बघायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 11 धावा फलकावरती. अतिशय उच्चस्तरीय उच्च श्रेणीय आयोजन नियोजन. ऑल इज वेल. श्रीराम चषक कसराळी. ब्रँड इज ब्रँड. 11 धावा. 1 ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावरती आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत वैभव विकीची जोडी मैदानाच्या मध्ये, परंतु त्यांना रोखण्यासाठी सूरजला घेऊन आलेले आहेत. या संघातील एक महत्वाचे खेळाडू म्हणून सूरज यांच्याकडेही पाहिलं जात आहेत. पाहूया काय घडणार. ओव्हर द विकेट.
पहिला बॉल फटका छान खेळलाय ऑन साइडला मनगटाच्या सहाय्यानं वळवत असताना वैभव वैती यांच्या बॅट मधून वैभव शाली चौकार 4. मनगटांचा काय वापर केलाय ते वैभव वैतीने. फटका बघण्यासारखा होता. मनगटी फटक्याचा अगदी प्रभावी वापर. बघा शोले चित्रपटामध्ये खूप चांगला संवाद आहे. ये हात मुझे दे दे ठाकूर, आणि येथून मात्र कसराळीकर सांगतायत ये हात नाही हतोडा आहे. वैभव वैती क्लास. मनगटांचा काय वापर केलाय. ग्रेट शॉट. 15 धावा आहेत फलकावर. इथून हलकासा चेंडू टप्पा पडल्यानंतर जमिनी लगत राहतोय. खेळपट्टीची स्पेशालिटी ठरलंय पंच दर्शवतायत. इथून डिक्लेअर झोन. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. जसं आपण इमोशनचा उल्लेख केला धनंजयजी, महेंद्र पाटील यांनी आम्हाला सांगितलं की राम पाटोळे यांना खूप मोठा प्रवास करायचा आहे, शहापूरला जायचं आहे, पुढच्या 2 मॅच आम्ही करणार, त्यांना तुम्ही रवाना करा. म्हणजे इमोशन्स बघा, खेळाडू तर इमोशन्स दाखवतायत परंतु पंच देखील माणुसकीचं नातं जोपासतायत. येस डेफिनेटली. आणि वैभवच्या अगदी त्या चौकारासाठी खेकडा किंग यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेले आहेत. आता जेवणामध्ये दुपारी सुरमईची आम्हाला खास करून मच्छी दिली होती महालक्ष्मी स्वयं महिला बचत गटने, आणि आता तिकडे खेकडा किंग आलेत. हवेमध्ये खेळलाय फटका. पॉइंटच्या अगदी डोक्यावरून चाललाय. क्षेत्राशय धावत आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा येत आहेत. आणि दीपेश सर, या मैदानावरती आल्यानंतर किंवा या कसराळी गावामध्ये आल्यानंतर जितकं प्रेम, आपण जसा उल्लेख केला, माणुसकीचं नातं आहेत. म्हणजे स्पर्धेच्या अगोदर नामदेवजी वैती सर असू देत किंवा जयेश, एक मीटिंग घेण्यात आली होती की कशा प्रकारे स्पर्धा आपल्याला करता येईल. त्यासाठी कसराळीच्या गावामध्ये मीटिंग घेतली होती आणि त्यानंतर या स्पर्धेचं हे रूप खऱ्या अर्थानं सस्ताना पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाज तयार. अगदीच अप्रतिम आयोजन. नियोजनात चेंडू देखील बघा काय अफलातून हाताळला गेलाय सूरजच्या माध्यमातून. अगदी लेझर गाइडेड यॉर्कर लसित मलिंगा, जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क, शॉन टेट, शेन बॉन्ड, सर्वांची आठवण आली. पूर्णपणे अनप्लेबल डिलिव्हरी होती. ग्रेट बॉल सूरज. इथे ऑन साइडला काय पावलांचा वापर करतोय वैभव वैती. अफलातून. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. दुसऱ्या धावेसाठी स्टीअर झाले बॅटर्स. अप्रतिम. बघा धनंजयजी, क्रिकेट मोबाईल मध्ये ज्या पद्धतीने आपण नेटवर्क गेलं की वाट लागते, लगेच सर्व संपर्क बंद होऊन जातात. क्रिकेटमध्ये तेवढं महत्व फुटवर्कचं आहे आणि सध्या मैदानावरती वैभव वैतीचं पदलालित्य हे बघण्यासारखं आहे. ग्रेट फुटवर्क. आज नेटवर्क नसताना की तो एक जण आहे, तो 4 जणांना फोन करून विचारणार बाबा तुझ्या मोबाईलचं पण नेटवर्क गेलंय का. पण इथे आता 20 नेटवर्क आहे. 20 नेटवर्कला या मॅचचा आनंद घेतात सर्वजण. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. ब्रह्मास्त्रामध्ये टाकलेला बॉल. सत्यवान सापने जोपर्यंत बॉल फील करतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. पहिल्या 12 बॉलचा खेळ संपलाय. 12ला उलट केलं तर 21 होत आहेत. 21ला उलट केलं तर 12 होत आहेत. 12 बॉलमध्ये श्रीराम कसराळीनं 21 बनवल्यात. आता पुढच्या 12 मध्ये 21 बनवणार, 20 बनवणार की 20च्या पलीकडे 25 बनवणार. पण दुसऱ्या बाजूने फणसपाडाला करायचे आहेत. किमान 12 बॉलमध्ये त्यांना 10-15 किंवा त्याच्या आसपास रोखण्याचा प्रयत्न केला तर 40च्या आतमध्ये धावसंख्या त्यांना रोखायची आहे. सर्वात महत्वाचे विषय, विकेट आलेला नाहीये. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. चेंडू आता त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय धनंजयजी. आणि येथून वैभव आणि विकीच्या माइंडमध्ये एकच विचार असेल की आता आपल्याला 50 पार करायचे आहे. पहिल्या 12 चेंडूंमध्ये जरी 21 आले असतील, गाडीचा गिअर ते चेंज करणार. येथून मोठ्या फटक्यांसाठी जाणार. यशचा पहिला बॉल आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. येथे फटका जरूर फसलाय परंतु वैभव ज्यांनी आपलं काम केलंय तंबूच्या आश्रयाला ते परतू लागलेले आहेत. आवश्यकता आहे आता अटॅक करावा लागेल. मोठ्या टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके सजवावे लागतील. येथे षटकाराच्या टेम्पटेशन मध्ये वैभवच्या खेळीस पूर्ण विराम लागलेला आहे. पहिला झटका आणि प्रोग्रेस कार्डवरती 21-21 धावा. धनंजयजी, एका गोष्टीचा उल्लेख आपण जरूर करूयात. गेले 6 दिवस ही स्पर्धा सातत्यपूर्ण रीतीने सुरू आहे. आता सेमीफायनल इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय परंतु ज्या पद्धतीने कसराळी गावाची एकी आपण पाहिलंय, येथे तुम्हाला लहान बाल गोपाळापासून तरुणांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एक चौकार गेला, एखादा षटकार केला, एखाद्या क्षेत्ररक्षक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, टाळ्यांचा कडकडाट अक्षरशः मैदानाला दुमदमवून टाकतोय. आणि म्हणूनच कसराळी गावाने पालघर जिल्ह्यासमोर एकजुटीचा आणि एकीचा खूप चांगला आदर्श निर्माण केलाय. आदर्शही निर्माण केलाय. आणि खऱ्या अर्थानं श्रीराम कसराळी नाव, जसं आपण एक गोष्टीचा उल्लेख करतोय की 25 वर्ष एखादी स्पर्धा चालवणं साधं सोपं काम नाहीये.
त्याच्यासाठी भरपूर सारे कष्ट घ्यावे लागतात. पायावरचा बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑन साईडला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फिल्डिंग करेपर्यंत 2 धावा. इथे तुमचं स्टँडर्ड क्रिकेट मधलं खूप महत्वाचं असणार आहे, कारण इंटेंट क्लिअर आहेत. आता तुम्ही कुठल्या ग्रुप मधून आलात हे महत्वाचं नाही. तुम्ही वैतरणा बी ग्रुप मधून आलात, वैतरणा ए ग्रुप मधून आलात, महत्वाचं ते नाही. तुम्ही आता मैदानावरती सेमी फायनलची मॅच खेळतायत, हे इम्पॉर्टंट आहेत. समोर कुठला टीम आहे हे नाही पाहायचं, आता काय करायचं आहे याचा विचार करायचा आहे. यशने चांगली सुरुवात केली षटकाची. 2 चेंडूंमध्ये 2च धाबा देतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा ऑन साइडला स्मॅश केलाय. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. नावाप्रमाणे नाव आहे रोहित, त्याची खेळी आहे सुपरहिट. सर्व कसराळीकरांचं लपलंय हिट असा हा रोहित, आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावा. ग्रेट शॉट. 2019 पासून नारंगीच्या मैदानावरती या खेळाडूनं केलेलं पदार्पण अग्रिसेना चषकामध्ये, आणि त्याच्यानंतर पाठीमागे वळून पाहिलं नाही या खेळाडूनं. म्हणून म्हटलं होतं की एक स्पर्धेचा उल्लेख मी का करतोय, सातत्याने करतोय. चर्चा त्या गोष्टीची करेन या बॉल नंतर. गोलंदाज तयार आहेत. स्लोवर म्हणत आलं होतं, पण आतापर्यंत दीपेश सर एक गोष्ट म्हणजे रोहितचे स्क्वेअर कटचे फटके जर पाहिले ना तर सर्वाधिक सुंदर आहेत. स्क्वेअर कट, समोर मारलेला षटकार जो मॅच विनिंग स्ट्रोक होता, काही असे स्ट्रोक त्याच्याकडे आहेत ना, ते पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. तो रोहित सध्या मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने अगदी मैदानाच्या चहू बाजूंनी चौफेर फटक्यांची उधळण तो करतोय. येथे देखील खूप सुंदर फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलं होतं, परंतु आज नशिबाची देखील साथ आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है, आणि नियतीला देखील येथे हा जल मान्य नव्हता. रोहितला मिळालाय जीवनदान. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, आणि येथे आलेला आहे पूर्ण स्वरूपाचा हा चौकार. 33 धावा परिपूर्ण झालेले आहेत. खूप सुंदर बॅटिंग. स्क्वेअर ऑफ द विकेट तो चांगला खेळतोय. खरं तर धनंजयजी, एखाद्या रिकाम्या फ्लॉवर पॉट मध्ये रंगीबिरंगी फुलं ठेवल्यानंतर जसा एखादा टेबल शोभीवंत होतो ना, तशी रोहितची बॅटिंग आहे अगदी मैदानाच्या चहूबाजूंनी. तसंच आहे ना की आपण हॉटेलमध्ये गेल्यावर ज्याप्रमाणे ते सलाड सजवतायत, घरी नाही खाणार ते, पण हॉटेलमध्ये ते खाण्यासाठी जातो. ही आपल्या माणसांची सवय आहे, का तर हॉटेलमध्ये त्या गोष्टी भेटतात. समोर समोर समोर, बरोबर समोर खेळलाय. नाव जसं म्हटलं की रोहित, आणि तो करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये सुपर डुपर हिट कामगिरी. षटकार. प्रोग्रेस कार्डवरती 39 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. खूप चांगला अप्रोच या ठिकाणी दाखवला गेलाय. बघा 13ची सरासरी जी आपल्याला कायम पाहायला मिळते. रोहितच्या उत्कृष्ट फलंदाजीकरिता 100 रुपयाचं पारितोषिक खेकडा किंग यांच्याकडून आलेला आहे. मी एकदा सर्वांना विनंती करेन की खेकडा किंग यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा. खेळाडूंना खूप चांगलं चार्ज करतायत. जसं धनंजयचा आपण उल्लेख केला की सुरमईच्या जोडीला जर खेकडा आला तर भोजनाचा आस्वाद अजून वाढतो. या स्पर्धेमध्ये देखील खेकडा किंग यांची भूमिका अगदीच उत्तम आहे. नाही नाही, खेकडा आहे पण तो शेकड्यावरती आहे. खेकडा शेकड्यावरती दिला जातो. आता त्यांना माहित आहे की शेकड्यावरती 100 रुपयाला द्यायचा आहे, बरोबर 100 रुपयाला दिलाय. मैदानाच्या आतमध्ये रोहितची बॅटिंग बोलतायत. 39 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहेत. प्रोजेक्ट स्कोर सध्या स्क्रीनवरती 52 दाखवतोय. त्या पद्धतीने जायचं आहे, पण फॉनस फाडालाही रोखायचं आहे. गौरव आलात, यंग खेळाडू आहेत. ओ विकी स्वतःवरती नाराज आहे. हलकीशी स्माइल दिले, स्माइल पण क्लोजअप वाली दिलंय. हा बाबा, हो नक्कीच स्माइल क्लोजअप वाले येणार. त्याचं एक रिझन आहे. कसं आहे धनंजयजी, तुमच्या हातावर गरमागरम वडापाव दिला ना तर तुम्ही हात झटकाल, परंतु ऍक्शन रिप्लाय बघा जे तुम्हाला दाखवलं जाईल. हा गरमागरम वडापाव नव्हता, हा रसगुल्ला होता. तो सोडलाय फलंदाजाने, आणि म्हणून ती स्माइल आली चेहऱ्यावर. नाही, जसं एक आठवण केली तर अजून आणखीन एक गोष्ट आहे. स्लोवर होता, पुन्हा पीक नाही करू शकले. जसा तुम्ही वडापावचा उल्लेख केला, काल सुधीर वैते पण इथे बसला होता. चहा आला, त्याला वाटलं की तो चहा तितका गरम नाही, पण पहिला ज्यावेळी तोंडामध्ये टाकला ना, बाप रे बाप, इतका चहा गरम. म्हणजे सुधीर वैतीला माहित नव्हतं की चहा इतका गरम आहे. म्हणून कधी काय घडेल नाही सांगू शकत. वाईल्ड कार्ड एंट्री काल सुधीर वैतेची होती. अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं काल त्यांना पण पाहिलं होतं. भरपूर काही गोष्टीवरती चर्चा सध्या मैदानाच्या मध्ये केली जात आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर संघाची एकूण धावफलकावरती धावा 39 धावा. आणि दुसरी गोष्ट खास करून कौतुक प्रत्येकाचं करतोय, पण समालोचक कक्षामध्ये असणारे आपले स्कोररही खूप महत्वाचे आहेत, कारण त्यांनी या 6 दिवसांमध्ये दिलेली साथ आहेत.
प्रत्येकानं जे आमचे स्कोरर बसणार आहेत त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करीत आहोत. नक्कीच खूप चांगली भूमिका पारस पाटील असतील, आमच्या साथीने नवल वैती आहेत. प्रचंड प्रचंड मेहनत. फुटा स्वरूपातील चेंडू ऑन साइडला, स्वर्गीय जयेश घरात स्टँडला मानवंदना, आलाय चौकार. षटकाची सुरुवात शांत होती परंतु नामदेवजी वैती साहेब. सेमीफायनलचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. आमच्या मुख्य VIP डायस वरती संपूर्ण श्रीराम कसराळी संघ आहे ज्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेकरिता. आदरणीय सन्माननीय नामदेव दादा वैती देखील या VIP डायस वरती स्थानापन्न झालेले आहेत. एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या गावामध्ये एक दर्जेदार स्पर्धा नियोजित केली जावी, युट्यूबच्या माध्यमातून ती प्रसारित देखील करण्यात यावी आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवलेला आहे. श्रीराम चषक कसराळी रौप्य महोत्सवी वर्ष. निर्धारित 4 षटकांमध्ये ॲक्युरेट 49 49 धावांचं टार्गेट सेट. आदित्य व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती ड्रीम स्टार्ट. गोल्डन डकचा शिकार फलंदाज आदित्य टू आदित्यच्या या लढाईमध्ये पहिल्या चेंडूवरती आले विकेट. गॉन. बरोबर आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत. आदित्यचा बॉल जर्सी क्रमांक 10 परिधान केलेले खेळाडू ओव्हर द विकेटने गेले आणि बरोबर समोर त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालेत. लेग बिफोरच्या माध्यमातून ही विकेट प्राप्त करण्यात आल्यात. आदित्यला बाद व्हावं लागल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये विघ्नेश येत आहेत. इंटेंट क्लिअर असेल तुमचा मैदानाच्या मध्ये 49 धावेचा पाठलाग करायचा आहे. प्रति ओव्हर तुम्हाला 12च्या वरची सरासरी मेंटेन करायची आहेत. 48 जवळपास तुम्हाला 49 पर्यंत मजल मारायचे आहेत. मग 12 तुमच्या मैदानाच्या मध्ये जर 12 मारायचे असतील तर चर्चा होईल त्या गोष्टीची. पुढील बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चालला वेगाने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. भरपूर वेगाने बॉल चाललाय. जोपर्यंत बॉलला त्या ठिकाणी कव्हर अप केलं जाईल आशू तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 12 मारायचे असतील तर मैदानाच्या मध्ये 1-2 मोठे फटके तरी मारावे लागतील तर तुम्ही त्या 12 पर्यंत जाऊ शकताय. नक्कीच चांगली सुरुवात करावी लागेल. चौकार षटकार शोधावे लागतील. आक्रमकतेला संयमाची देखील जोड द्यावी लागेल. आदित्य षटकातील पुढील बॉल घेऊन. ओ हो इथे कंट्रोल ढासळलाय. पंच दर्शवतायत नो बॉल. खराब चेंडू. ICC नियम क्रमांक 21. भुर्दंड भोकावा लागतोय. होतं हे कधी कधी गोलंदाजांच्या बाबतीत. येथे नो बॉल समवेत सुदर्शन चक्र देखील फिरलेला आहे. फ्री हिटचे संकेत देण्यात आलेले आहेत. 3 धावा फलकावरती. 1 गडी गारत. आता फलंदाजाकडे मोमेंटमला शिफ्ट करण्याचा खूप चांगला चान्स आहे या चेंडूवर.
ऑफ साईडला अप्रतिम पुनरागमन. या आधीचा चेंडू नो होता, परंतु त्यानंतर आदित्यने लगेचच स्टिच इन टाइम सेव्स 9 वेळीच जर उपाय केला तर संभाव्य मोठी हानी टाळली जाऊ शकते. हे आदित्यने दाखवलं धनंजय सर. नाही, ह्याच गोष्टी ना तुमच्यामध्ये असलेल्या काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत, प्रामुख्यानं गोलंदाज म्हणून तुम्ही कशा प्रकारे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करू शकतायत. कारण एखाद्या गोलंदाजाकडे ती लेन, तो टप्पा, तो मानसिक त्या गोष्टी ज्या आहेत ना मैदानाच्या मध्ये त्या तुम्हाला दाखवायच्यात वेळोवेळी. पुढील बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी आणि आशू राणानं घेतलाय कॅच. मैदानाच्या आतमध्ये विकेट. आपण सातत्यानं का करतोय, कारण कसरालीच्या गावामधून खास करून जुनी आठवण होती. त्या जुन्या आठवणीमधून असणारा खेळाडू आहेत. सुरुवातीला बॉल बॉय आणण्याचं काम करायचं आशू, त्याच्यानंतर मग विकेट बनवण्यासाठी माती जी लागेल किंवा शेण, हे सर्व काही गोष्टी तो आणण्याचं काम करायचा. आणि भरपूर काही गोष्टी आहेत. सुधीर वैती पण आहेत, ते पण त्यांच्या जोडीला असायचे, दोघं पार्टनर होते. आणि त्यानंतर हे फळ आहेत. तुम्ही जितका मैदानावरती वेळ डालना तितका खेळ, क्रिकेटचा खेळ तुम्हाला साथ देईल. नक्कीच. नाव आशू आहे, परंतु त्याचा खेळ ढासू आहे धनंजयजी. अगदी जबरदस्त खेळ तो साकारतोय आणि आजच्या दिवसामध्ये श्रीराम कसराळे संघाकरिता महत्वपूर्ण प्रदर्शन तो देतोय. आदित्यचा पुढील बॉल ऑन साईडला मनगटांचा खूप चांगला वापर केलाय मोहम्मद अझरुद्दीन कॉपीबुक स्टाईल मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये डिक्लेअर झोन 2 धावा पंच दर्शवित आहेत आणि दुहेरीच्या सहाय्याने धावफलक हलकसं वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचते ते 6 या अंकावरती. 49 धावा चेस करायच्या आहेत. आदित्यने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. जरी एक नो बॉल आला असला तरी देखील मोठे फटके तो खेचून देत नाहीये. 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. समवेत 2 गडी गारद करण्यामध्ये देखील त्याने यश प्राप्त केलेलं आहे. या सुरुवातीमध्ये जर सातत्य ठेवलं तर नो डाऊट प्रतिस्पर्धी संघावरती आता रिक्वायर्ड रन रेट बघा हळूवार पद्धतीने 14च्या घरामध्ये जाऊ लागलेला आहे. चांगली गोलंदाजी ऑन साईडला पुल तर केलंय. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत, परंतु अक्षरशः प्रेक्षकच बनून राहतील. चेंडू सीमारेषा पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि प्रोग्रेस कार्ड वरती 51-0 10 धावा कंप्लीट. खूप सुंदर फटका आहे. ते फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने श्रेयश यांनी हा फटका सजवलाय अतिशय अभूतपूर्व स्वरूपामध्ये. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 39 धावांचं टार्गेट समोर आहे. धनंजयजी भरपूर गोष्टींवरती आपण चर्चा करतोय, परंतु एक लीडर असावा लागतो मोठ्या गोष्टी साकारण्यासाठी. ह्या तरुण मुलांच्या मागे जो नामदेव दादांचा हात आहे त्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी सर्वांना घेऊन, कारण एकामुळे स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही, सर्वांना एकत्रित यावं लागतं. आणि म्हणून मी एक गोष्ट नक्की सांगेन की घरामध्ये आई, फुलामध्ये जाई आणि जुई, शिर्डीमध्ये गेलो तर साई आणि कसराळी गावामध्ये आलो तर एकच नाव गाजतंय, ते म्हणजे नामदेवबाई. एकदा जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे नामदेव वैद्य यांच्यासाठी. खूप चांगली मेहनत आणि खूप चांगला लीडर. नाही, खूप मेहनत आहे. म्हणजे जसं आपण मेहनतीचा उल्लेख केला, मुलांना घेऊन जाणं. आता कोचची भूमिका तर बजावतायत, पण त्यापूर्वी एक जुनं जाणतं क्रिकेटपटू म्हणून एक गोष्ट म्हटली ना, सुरुवातीलाच म्हटली की माझी खेळाडू आहेत. त्यावेळी जर लाईव्ह असतं तर त्यावेळचे स्टार खेळाडू म्हणून नामदेवजी वैद्य आज आपल्याला दुसरीकडे पाहायला मिळालं असते. पण त्यावेळी त्या गोष्टी, टेक्नॉलॉजी आपल्याकडे नव्हत्या आणि त्यावेळेचं चांगलं क्रिकेट हे सातत्यानं खेळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिलेलं आहे. पुढील बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय की काय, परंतु पहा पंचांचं बोट हवेमध्ये. हो, बॅटची एज लागली होती आणि नितेश कदम सरांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. जर फणसपाडा संघ हा मॅच जिंकतोय तर श्री कैलाश किनी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक हे टीम फणसपाड्याला दिलं जाईल. जसा उल्लेख आपण करतात की नामदेवजी वैद्य सरांचा, पण ज्यांना पाहून खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये सुरुवातीला कसराळीच्या गावामध्ये ज्यावेळी समालोचन करायचं ना, तेव्हा काही गोष्टी त्यांच्याकडून पाहून समालोचन क्षेत्रामध्ये आलो. बऱ्याच काही गोष्टी होत्या, म्हणून थोडंसं बाईट घेण्याचा मी प्रयत्न का करतोय. एक अनुभव तर आहे, पण अनुभवाच्या जोडीला जी इत्तंभूत माहिती हवी असते ना, ती माहितीचा खजाना ज्या व्यक्तीकडे आहे ना, ते नामदेवजी वैद्य आहेत.
प्रत्येक गोष्ट माहित आहेत. कधी कुठल्या श्रेणी काय घडलं होतं, डोळीच्या मैदानावरती कधी कुठल्या फरकानं मॅच जिंकलं होतं, आता लगेच सांगतील ते. दुसरी वेळा HDL ला गेलो, HDL ला काय घडलं होतं ह्या गोष्टी सांगू शकतायत. म्हणून म्हटलं की इत्यंभूत माहिती. क्रिकेट हा खेळ आहे, तो जिंकल्यानंतर हरल्यानंतर आपण सोडून देतो, पण म्हणतात ना की या माणसाच्या अगदी डोक्यामध्ये कॉम्प्युटरच आहे, तो अगदी त्या वेगाने चालतो. म्हणून नामदेवजी वैती सर, आपलं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेचं पार्टिसिपेंट होण्याचा आम्हालाही भाग्य मिळालेलं आहे सर. नक्कीच नक्कीच खूपच चांगलं वर्णन आपण केलं. आणि नामदेव दादा वैती, माहिती इतकी काय आहे धनंजय, हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेटला अक्षरशः ते जगलेले आहेत आणि क्रिकेट म्हणजे त्यांच्या आयुष्यातील पहिलं प्रेम. वळ्यात मॅचच्या दिशेने 10 धावा फलकावरती 3 गडी गारद झालेले आहेत. हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती षटकातील दुसरा चेंडू घेऊन, चांगला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी. कॅमेरा वर्क देखील कमालीचा आहे. राज निजाई यांचा आपल्या लेन्सवरती असलेलं प्रेम जे आहे ना, ते अभूतपूर्व आहे. कधी कॅमेरा झूम इन करायचा, कधी झूम आउट करायचा, हे मात्र बघण्यासारखं आहे. जेथे रिक्वायर्ड रन रेट आता 14.5 देखील क्रॉस करतोय. चेंडूंची संख्या कमी आहे, धावा जास्त हव्या आहेत. तन्मयला गाडीचा गिअर आता डबल टॉप मध्ये शिफ्ट करावा लागेल. वन्स अगेन वाईड ऑफ द ऑफ स्टंप. आणखीन एक डॉट आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी होते धनंजयजी हर्षदच्या माध्यमातून. एक गोष्ट ग्रामीण क्रिकेटमध्ये मी सातत्यानं पाहतो की एखाद्या वेळी बॉल आपल्याकडून मिस झाला की आपण अंपायर्सकडे व्हाईट बॉलची मागणी करतो. कदाचित ते बंद होणं गरजेचं आहे, कारण पंच आहेत, पंच काम करणार. बाकी सर्व काही गोष्टी पंच आहेत. मैदानाच्या मध्ये ज्यावेळी वाईड असणार, पंच वाईट देणार. पण खेळाडू वृत्ती म्हणून तुम्हाला मैदानाच्या मध्ये ह्या गोष्टी आता थोडे इग्नोर कराव्या लागणार आहेत. पुढील बॉल खोलवर टप्प्याचा बॉल टाकलायत, वेगानं टाकलायत. पाठीमागे रोहित आहेत, जोपर्यंत या बॉलला कव्हर करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 11 धावा. आणि जर हा मॅच आदर्श फणसपाडा संघ जिंकतोय तर श्री कैलाजी किनी यांच्याकडून त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक आहेत, ते मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि नुसता श्रीराम कसराळे संघ सक्सेसफुल झालाय का? नाहीत. अनेक चढ उतार पाहिले आहेत. क्रिकेटचा खेळ असाच खेळ असतो. जर चढ उतार नाही पाहिले, प्रत्येक वेळी तुम्ही सक्सेसफुल नाही होणार. सक्सेस हा असा शब्द आहे, तो तुम्हाला पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला मैदानाच्या मध्ये त्या सोडाव्या लागतात, तिथून पाठीमागे यावं लागतं, तर तुम्ही सक्सेस होणार. नक्कीच नक्कीच, हा खूप चांगला उल्लेख आहे. इथे सिंगल आपण जरूर पाहतोय. ह्या गोष्टीवरती चर्चा आपण करूयात. सध्या 12 धावा फलकावरती विजयासाठी तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू उर्वरित. धनंजयजी, आपण जो मुद्दा छेडलेला आहे बघा, सोन्याला इतकं महत्व का आहे? सोनं या धातूची एक विशेषता असते, त्याच्यावरती हवामानाचा परिणाम होत नाही, म्हणून सोन्याचं महत्व खूप मोठं आहे. ते खूप महाग आहे. मग परंतु सोनं बनण्यासाठी कित्येक वर्ष त्याला भट्टीत तापावं लागतं. तसा कसराळीचा संघ अनेक वर्ष भट्टीत तापलाय आणि त्यानंतर या संघाचं सोनं हे तयार झालंय. ऑन साइडला सजवलेला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. अद्वितीय स्वरूपामध्ये क्लास फिल्डिंग, वन ऑफ दी बेस्ट कॅच मिस्टर करणच्या माध्यमातून. आणखीन एक झटका. आता सामन्याची दशा, दिशा, परिभाषा प्रगल्भ रिक्वायर्ड रन रेटच्या दिशेने वाढू लागलेले आहे. कारण येथून येणारे चेंडू जर आपण पाहिलंय तर शिल्लक आहेत 12. यामध्ये कौतुक करावं लागेल ते हर्षदचं. बघा, हर्षदच्या षटकाचं विश्लेषण बघा. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर सिंगल, 5व्या चेंडूवर सिंगल, 6व्या चेंडूवर विकेट. 6 चेंडूंमध्ये 2 विकेट, केवळ 2च धावा दिल्या. आणि म्हणून आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 37 धावांची आवश्यकता आदर्श फणसपाडा संघासमोर. 12 बॉल 37 धावेची गरज आहे. परंतु सध्या कसरालीचा जो संघ पाहत आहेत, नुसते 11 खेळाडू आहेत का? नाही, 12वे म्हणून त्यांचे सपोर्टर स्टाफ आहेत, जो त्यांना आज प्रतिसाद देण्यासाठी ते मोठ्या संख्येने आलाय. घरचं मैदान आहेत, पण 12वे म्हणून सपोर्टर असतो, तो खूप महत्वाचा असतो. तो नेहमी श्रीराम क्रिकेट क्लबच्या पाठीमागे उभा आहे. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या दिवसामध्ये रोहितची जी इनिंग होती, मग बॅटिंग असू द्यात, बॉलिंग असू द्यात, विकेट किपरची भूमिका असू द्यात, एक अष्टपैलू कामगिरी रोहितची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 36-36ची गरज आहे. मोठे फटके खेचावे लागतील. सूरजला आता षटकारांची गवसणी करणं खूप गरजेचं आहे. जर या मॅच मध्ये आदर्श फणसपाडा ब संघाला जिंकायचं असेल तर 11 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचायचे आहेत. कठीण आहे, अशक्य नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. हा देखील चेंडू सबमरीनच राहिलाय. मैदानातील प्रत्येक, या पिचवरील प्रत्येक
टप्प्याचा अंदाज आहे. पंच दर्शवत आहेत 22च्या स्वरूपातील ह्या धावा आहेत. कोणत्या टप्प्यावरती चेंडूला रिलीज करायचं हे ठाऊक आहे रोहितला. या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक देखील त्याने हाताळलेला आहे आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास अगदीच गगनभरारी घेतोय. खूप चांगली कामगिरी आहे धनंजयची, रोहितची. येस डेफिनेटली. पुढील बॉल पुन्हा एकदा ओद विकेट. हवेमध्ये फटका खेळलाय. करण पुन्हा एकदा झेल वरती येतोय. जो झेल सोडत नाही तो करणने घेतलाय झेल. मैदानावरती आणखीन एक विकेट. आउट. आमचे आदरणीय सुधाकर वैती साहेब यांनी एक उलट पारितोषिक लावलंय. आधी सरळ लावलं होतं, खेकडा गँग होती, पण आता खेकडा गँग थोडी उलटी आलाय. त्याने काय सांगितलं माहितीये का, रोहितला जर षटकार मारला ना त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. भाई ये उल्टा दिमाग है, यहाँ पे चलाना होगा आपको. 9 चेंडू मध्ये 35 धावेची गरज असणार आहे. बघा खेकडा किंग यांची जी रणनीती आहे ती स्पष्ट आहे. सुधाकरजी यांचं मत काय माहितीये का, सामना टफ झाला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे पारितोषिक लावलं की येथे जर षटकार आले तर सामन्याची परिभाषा बदलू शकते. आदर्श फणसपाडा देखील इन होऊ शकतोय आणि म्हणून खेकडा किंग यांचं कौतुक करावंच लागेल. चॅलेंज त्यांच्याशी देखील काही चॅलेंज लागलं असावं म्हणून त्यांनी देखील उलट पारितोषिक लावलंय. 8 बॉल मध्ये 35 धावेची गरज आहे. सत्यवान सापने स्ट्राईक एंड वरती. हवेमध्ये बॉल खेळलाय. झेलची संधी. आणखीन एक झेल. टी फ्लाय. सत्यवानला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आउट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. दुःख त्याला त्या गोष्टीचं आहे कारण तो मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. भरपूर सारी मेहनत घेतली होती आणि त्यांना विचारही केला नसेल अशा प्रकारे काही गोष्टी घडतील, परंतु क्रिकेटचा खेळ आहेत. कालच्या दिवसामध्ये ती आपण एक गोष्ट पाहिलीत. जयेशला खास करून डाईव्ह लगावत असताना आणि तिथून थोडा इंज्युअर झाला. अगदी लवकर तोही त्यामधून पुढे येईल. 14ला 6 विकेट. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल. पाठीमागे प्रशांत यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल येतोय. 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत. बरोबर 35 हवेचं लक्ष आहेत 6 बॉल मध्ये. जावट डीजेकडे आणि डीजेला थांबवतोय कारण दीपेश सर कसराळी संघाचं आपण वर्णन सातत्यानं का करतोय, प्रेक्षकांनाही माहिती का देतोय, कारण हा संघ होता जो रॉकी ग्रुपला आपण एक स्पर्धा पाहिली, रॉकी ग्रुप चषक, कोपरीच्या अगेन्स्ट, खास करून त्या एक गाव एक संघाच्या अगेन्स्ट. कोपरी संघाला अगदी जवळपास हरण्याच्या जवळपास घेऊन आले होते. टफ फाईट दिली होती श्रीराम कसराळीनं. आणि एक स्पर्धा अजून आठवते, एसपी ट्रॉफी, जी आपल्या सफाली वेडीची शुभमजी पाध्ये साहेबांची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये ओपन संघाला पराभूत करणारा संघ होता. म्हणून कदापि सक्सेसफुल टीम म्हणून का पाहिली जात आहेत, तर प्लेइंग 11चं तितकी साथ आहेत तितकी गावकऱ्यांची साथ आहेत. 6 मध्ये 35. नक्कीच खूपच चांगली बांधणी आहे संघाची आणि इतिहास देखील कमालीचा. येथून लाऊड अपील, पंचांचा बोर्ड आकाशाकडे स्थिरावलेला आहे. औपचारिकतेकडे हा सामना मात्र वळालाय कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी तब्बल 35 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे. आता एकतर्फी ही लढत. आणि बाजूला बरोबर प्रभाकर बाबा पण बसलेले आहेत ना, त्यांना पण आता एटीएम मधून पैसे खर्च करावेच लागतात. मंथनचे बाबा, त्यांच्यासाठी 100 रुपये. आज मंथन किती प्राइस कमावणार, किती घेऊन जाणार ह्याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा लागल्यात. काल रात्रभर तो इथेच झोपला होता स्टेजवरती. त्यानं सांगितलं होतं की नाही आज काहीतरी, आज कुछ तुफानी करते हे, आज काहीतरी त्याने वेगळं केलंय. खेकडा किंग यांच्याकडून देखील एक पारितोषिक येत आहे आणि पारितोषिक पुन्हा एकदा तशाच प्रकारचं आहे की मंथनला जर षटकार मारला, मग विघ्नराज असू द्यात किंवा यश असू द्यात, तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल ते खेकडा किंग कडून जर षटकार ठोकला तर. आनंदाचं वातावरण आहे, जल्लोषाचं वातावरण आहे कारण स्वतः आयोजक, स्वतः यजमान ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करण्याच्या उंबरठ्यावरती निघून आलेले आहेत. चेंडू शिल्लक आहे 4, धावा हव्या आहेत 34. जबरदस्त प्रदर्शन केलेलं आहे. डॉमिनेट प्रतिस्पर्धी संघाला करत असताना
येथे श्रीराम कसराळी हा संघ आपण पाहू शकतायत. जी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत मात्र येथे फळाला येत आहे. खूप सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाची कामगिरी. मी विनंती करतोय कृपया करून तेजल 11 वालिव संगनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे मुख्य क्रीडा मंचाजवळ. मंथनचा पुढील बॉल हा देखील सबमरीनच राहिलेला आहे. आता टाळ्यांचा गजर बघा, जल्लोषाचं वातावरण बघा. 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये ग्रँड फिनाले खेळण्याचं 99% चान्सेस इथे मात्र क्रिएट करण्यात आलेले आहेत. खूपच सुंदर प्रदर्शन. पुढील बॉल ओहो स्लोअर वन. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय शेवटचा बॉल आणि पाहिलेलं स्वप्न की श्रीराम चषकामध्ये प्रयत्न तोच होता की फायनल पर्यंत कशा प्रकारे धडक मारता येईल आणि त्याच्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. शेवटचा बॉल 33 धावेची गरज. 33 रन करायच्या शेवटच्या बॉलवरती हो. आणि लगातार 3ऱ्या वर्षामध्ये आता हा संघ फायनलच्या त्या रेसमध्ये क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करू लागलायत. पाहूयात आणि त्या ठिकाणी अगदी श्रीराम कसराळी संघ फायनल मध्ये धडक मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन. हस्तांदोलन करून घ्या. दोन्ही टीमला विनंती आहेत. कसराळी महिला भगिनी खुश आहेत. प्रचंड प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आहेत. हो कसराली गावातील आम्ही आहोत, आपल्याच गावातील टीम जिंकलेली आहे, त्यांच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल जी आहे ना ती सर्व काही सांगून जाणारे आहे. दीपेश सर नक्कीच खूप सुंदर हे दृश्य टिपण्यात आलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्यासमोर हा खूप चांगला आदर्श आहे धनंजयजी. बघा गावामध्ये जर एकजूट असेल, या सध्या जे क्षणचित्र आपण चलचित्र पाहतोय त्यामध्ये तुम्हाला लहान मुलं देखील बघायला मिळतील, महिला वर्ग देखील पाहायला मिळतोय, अगदी तरुण वर्ग पाहायला मिळतोय, ज्येष्ठ नागरिक देखील पाहायला मिळतात. गावाची एकी असेल, त्यांचं पाठबळ असेल, त्यांचं समर्थन असेल तर क्रिकेट खेळण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. आणि आज मात्र पूर्णपणे ब्लेस्ड आहे श्रीराम कसराळीचा संघ, जिथे अतिशय दर्जेदार असं समर्थन त्यांना मिळतंय. ग्रँड फिनाले अगदी थोड्याच वेळामध्ये दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत, जिथे एका बाजूने तेजल 11 वालिव आणि विपक्षात स्वतः यजमान, स्वतः आयोजक, स्पर्धेचे शिल्पकार श्रीराम कसराळी. रौप्य महोत्सवी वर्षाबद्दल नक्कीच आपण